मित्रांनो, या देशामध्ये हा देश पूर्वीपासून या देशातून सोन्याचा धूर निघायचा असं या देशाला म्हटलं जातं. म्हणून एका कवीने ते सुद्धा गाणं लिहून ठेवले की जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती थी बसेरा. ही सोने की चिडिया म्हणजे नेमकं काय? तर ही सोने की चिडिया म्हणजे या देशात, या देशाच्या मातीत आपला रक्त, घाम, कष्ट, मेहनत यांची पेरणी करून हिरव्या पिकातून पिवळं सोनं उमलणारा आणि या पिवळ्या सोन्याचं पुढे सोने की चिडिया होणारा खऱ्या अर्थाने या देशाचा खरा भूमिपुत्र, या देशाचा खरा मालक म्हणजे या देशाचा शेतकऱ्याचा. हा देश कृषी प्रधान देश आहे असं आम्ही छाती ठोकपणे म्हणतो, पण त्याच कृषी प्रधान देशामध्ये मॉलमध्ये जाणारे आपण सगळेजण 3-3, 4-4 हजारचे कपडे घेताना मात्र कुठलाच विचार करत नाही. अगदी स्टारबक्सची 300-400 रुपयाची कॉफी सुद्धा सहज पितो, कदाचित त्याहून सुद्धा जास्तच. पण 10 रुपयाची कोथिंबीरची जोडी मात्र 10 रुपयाला घेताना 7 रुपये में दो ना भैया असं म्हणत मात्र आपण आपल्याच बळीराजाची कुठेतरी अवहेलना चेष्टा करतो की काय, याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. कोरोनामध्ये संपूर्ण जग बंद असताना, संपूर्ण अर्थव्यवस्था ठप्प झाली असताना तुमच्या माझ्या पोटामध्ये सुखाचे 2 घास निदान खाता यावेत म्हणून त्या मातीमध्ये रक्त घाम गाळणारा हा शेतकरी राजा न थकता, न भीता, न घाबरता, न डगमगता संकटाला सामोरे जाणारा हवेळ राजा. दुष्काळ असोत, ऊन असोत, अवकाळी पाऊस असोत किंवा कोणतीही नैसर्गिक मानवनिर्मित आपत्ती असोत, या आपत्तींना न भीता या देशामध्ये तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांपासून ते अगदी देशातल्या नव्हे तर जगातल्या सर्वात श्रीमंत माणसाच्या सुद्धा पोटाला लागणारं जे अन्न आहे ना, ते अन्न पिकवणारा शेतकरी राजा. आणि म्हणून त्या राजाला आम्ही राजा म्हणतो, कारण या शेतकरी राजाचं महत्व आमचे छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला सांगून गेलेले आहेत. या स्वराज्याचा खरा मालक आणि स्वराज्याचा खरा रक्षक जर कोण असेल तर तो शेतकरी राजा आहे. आणि म्हणून छत्रपती शिवरायांचा खरा रक्षक, खरा राजा आणि त्या राजाशी निगडीत असलेली संस्कृती, त्या राजाशी निगडीत असलेली परंपरा आणि त्या राजाच्या संस्कृतीशी असलेली निगडीत ही सगळीच जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात पुढील सुमन.
त्या शिंगल्या झाडाला बांधले पैठण चांदण्या बोलून धरलिया झालर आम्ही ठाकर या रानाची पाखर जागा बरा कंदित मांडून शिवले घर आम्ही ठाकर